वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, IDBI बँक या बँकेमध्ये 1036 जागांसाठी नवीन भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता पदवी, वेतन 29,000 रुपये ते 34,000 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. यासाठी लागणारी डिटेल शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा फी, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर मग आजचं हे IDBI बँकेचं नोटिफिकेशन कव्हर करू. IDBI Bank Recruitment of Executives on Contract Basis 2023-24. तर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ह्या बँकेकडनं अर्ज मागविण्यात आलेले आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ह्या जागा भरल्या जाणार आहेत, परंतु पुढे ह्या जागा परमनंट होणार आहेत. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फी इज जून 7, 2023. शेवटची तारीख 7 जून आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. Please read the following instructions carefully before filling up the online application and remitting the fee and charges. तर अगोदर डिटेल इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यावे असं ते म्हणतात. केअरफुली वाचायचे आहेत. काय इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहे, काय सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. IDBI Bank Limited hereafter referred to as the bank invites online applications from eligible candidates for the post of executives on contract 2023-24. एक्झिक्युटिव्ह पदासाठी या बँकेने अर्ज मागविलेले आहेत. Hereafter referred to as the recruitment process. The above recruitment will be strictly on all India basis as per the selection process remunerated here under. व्हॅकन्सीज आहेत एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्ट. SC साठी 160 व्हॅकन्सीज आहेत. ST साठी 67 आहेत. भरपूर व्हॅकन्सीज आहेत. अनरिझर्वसाठी 451 जागा आहेत. टोटल 1036 जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इम्पॉर्टंट डेट्स आहेत. कट ऑफ डेट ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ एज अँड क्वालिफिकेशन इज 1 May. ऑनलाईन registration including edit and modification of application by candidates is 24 May ते 7 जून पर्यंत तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही भरू शकणार आहात. त्यानंतर ऑनलाईन टेस्टची टेंटेटिव्ह डेट आहे जुलै 2 मध्ये या तारखेच्या आसपास तुमची परीक्षा होणार आहे. Modification or change in the date of online test, if any, would be intimated through a notice on a website of the IDBI Bank only. जर या डेटमध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला वेबसाईटवरती अपडेट्स दिले जातील. एज क्रायटेरिया आहे मिनिमम 20 इयर्स, 20 ते 25 वर्षाचं वय तुमचं असलं पाहिजे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. Passing only a diploma course will not be considered as qualifying and eligibility criteria. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असलं पाहिजे रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून. तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल 10वी नंतर तर तुम्ही एलिजिबल नाही आहात. डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही आहे. द युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट शुड बी रेकॉग्नाइज्ड. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे ती इन्स्टिट्यूट ही रेकॉग्नाइज्ड असली पाहिजे. त्यानंतर आहे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, इन्स्ट्रक्शन्स इन एक्झिक्युटिव्ह Contract 2023-24, emoluments, career prospects and service conditions. The appointment of executives will be purely on contractual basis. Contract basis वर ह्या जागा भरल्या जाणार आहेत. The contract would be initially for a period of 1 year. हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा 1 वर्षासाठी असणार आहे and may be reviewed for extension on year-to-year basis for a further period of 2 years. 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या परफॉर्मन्सनुसार 2 वर्षासाठी तुम्हाला एक्सटेन्शन दिलं जाणार आहे. सब्जेक्ट टू सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स, कंप्लीशन ऑफ असाइन्ड मॅन्डेटरी ई-सर्टिफिकेशन्स, अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज ॲट द रिलेव्हंट पॉईंट ऑफ टाईम अँड एनी अदर क्रायटेरिया. जागा अवेलेबल असतील तर आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला एक्सटेन्शन मिळेल. ऑन सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ अ पिरियड ऑफ 3 years ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस. 3 वर्षाचा तुमचा कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसचा पिरियड कंप्लीट झाल्यानंतर
Such appointees shall become eligible for appointment as assistant manager grade A. त्यानंतर तुमची अपॉइंटमेंट होणार आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए या पदासाठी इन द बँक थ्रू अ सिलेक्शन प्रोसेस दॅट वुड बी कंडक्टेड बाय द बँक. तर ही त्यासाठी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती बँकेकडनं कंडक्ट केली जाणार आहे म्हणजे तुम्हाला परमनंट ह्यामध्ये जॉब मिळणार आहे. अपॉइंटमेंट ॲज ग्रेड ए विल बी ॲज पर द prevailing policy of the bank and availability of vacancy at the relevant point of time. त्यावेळेस जितक्या वॅकन्सीज अवेलेबल असतील त्यावेळेस त्यानुसार तुम्हाला ह्यामध्ये सामील करून घेतलं जाणार आहे. As on the date of this advertisement, the executive will be paid a lump sum fixed remuneration as given below. तुम्हाला lump sum amount मध्ये वेतन मिळणार आहे. Consolidated remuneration 29,000 पर मंथ इन फर्स्ट इयर. पहिल्या वर्षी तुम्हाला 29,000 आणि दुसऱ्या वर्षी 31,000 तसेच तिसऱ्या वर्षी 34,000 पर मंथ स्टायपेंड दिलं जाणार आहे. In addition to the above, the bank would also contributing to the NPS account of the executives as per norms applicable from time to time. During the contractual period, the appointee can be posted at any branch or departments or offices or business units of the bank or its subsidiaries or associate institutions as per the discretion and or requirement of the bank. तर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ब्रांचेसच्या वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये डिपार्टमेंट्समध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे. द अपॉइंटमेंट बिंग प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल इन नेचर. ही जी अपॉइंटमेंट आहे प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. द अपॉइंटी शॅल नॉट बी एंटायटल्ड टू ड्रॉ एनी अलाउन्सेस सच एज DA, HRA, etc. nor be entitled for any superannuation benefits, gratuity and provident fund or any benefits whatsoever. तर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर या जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला बेनिफिट्स, ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड वगैरे मिळणार नाही. Contractual period of service would be counted for any seniority, superannuation and terminal benefits, continuation of employment, etc. In case the appointee is considered for appointment in the services of the bank as regular full-time employee at a later stage. जर तुमचं सिलेक्शन झालं फुल टाइम एम्प्लॉई म्हणून तर त्यानंतर तुम्हाला however the appointee would be covered under the IDBI Bank Limited न्यू पेन्शन स्कीम. त्यानंतर तुमचं फुल टाइम एम्प्लॉय म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला न्यू पेन्शन स्कीम लागू होणार आहे. सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्ट. द सिलेक्शन प्रोसेस शॅल बी कंप्राइज ऑफ an online test, document verification and pre-recruitment medical test. 3 स्तरावर ही परीक्षा होणार आहे. ऑनलाईन टेस्ट होईल, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, नंतर प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होईल. ऑनलाईन टेस्टसाठी लॉजिकल रिझनिंग, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल इकॉनॉमी, बँकिंग, अवेअरनेस, कॉम्प्युटर, IT. यासाठी तुम्हाला 60-40 या प्रमाणात 200 प्रश्न असणार आहेत आणि ते 200 मार्कांसाठी असणार आहे. 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे परीक्षेसाठी. कॅन्डिडेट हॅव टू क्वालिफाय इन ईच ऑफ द 4 टेस्ट. सगळ्याच ह्या टेस्टमध्ये तुम्ही क्वालिफाय झालं पाहिजे बाय सेक्युरिंग कट ऑफ मार्क्स ॲज डिसाइडेड बाय द बँक. जे कट ऑफ मार्क्स ठरवलेले आहेत त्यानुसार तेवढे मार्क्स तुम्ही मिळवले पाहिजे. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर 0.25% मार्क कट होणार आहेत रॉंग आन्सरसाठी. Candidate qualifying in online test will form the pool of shortlisted candidates and will be eligible for further selection process. ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतरच तुम्ही शॉर्टलिस्ट होऊन तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही एंटर होणार. सच कॅन्डिडेट विल बी कॉल्ड ऑन द बेसिस ऑफ हायर ऑर्डर ऑफ मार्क्स अँड एज within the respective category, subject to availability of vacancies in the respective category and or at the discretion of the bank. तर त्यानुसार मेरिटनुसार मार्क्स तुम्हाला जे परीक्षेत मिळतील ऑनलाईन टेस्टमध्ये त्यानुसार मेरिटनुसार तुम्हाला बोलवलं जाईल. द फायनल सिलेक्शन ऑर ऑफर ऑफ एम्प्लॉयमेंट वुड बी मेड बेस्ड ऑन कॅटेगरी वाईज फायनल मार्क्स ऑब्टेन्ड इन द सिलेक्शन प्रोसेस. तर कॅटेगरी वाईज फायनल मार्क्स जे असतील त्यानुसार तुमचं फायनल सिलेक्शन होईल. बिंग फाउंड मेडिकली फिट. त्यानंतर मेडिकली फिट पण तुम्ही असलं पाहिजे अँड सब्जेक्ट टू फुलफिलमेंट ऑफ ऑल द इलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲज स्टिप्युलेटेड इन द ॲडव्हर्टाइजमेंट.
त्यानंतर अदर जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेले आहेत ते सगळे तुम्ही पूर्ण केले तर त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत नॅशनॅलिटी, सिटिझनशिप, भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. रिलॅक्सेशन ऑफ अप्पर एज लिमिट, शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. Candidates seeking age relaxation will be required to submit necessary valid certificate in original along with the photocopies at the time of document verification. तर तुम्ही जर रिलॅक्सेशन एज रिलॅक्सेशनसाठी किंवा कास्टमध्ये असाल आणि एज रिलॅक्सेशन तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठीचं सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आणि त्याच्या फोटोकॉपीज म्हणजे झेरॉक्स कॉपीज देखील घेऊन जायच्या आहेत 2. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तुमचं शिक्षण हे पदवीपर्यंत झालेलं असलं पाहिजे. कुठल्याही स्ट्रीममधनं झालेलं असलं तरी तुम्ही इलिजिबल आहात. इथे स्ट्रीम सांगितलेलं नाही आहे. ओन्ली ग्रॅज्युएट त्यांनी म्हटलं आहे आणि रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर द कॅन्डिडेट मस्ट हॅव पजेस व्हॅलिड मार्कशीट्स, तुमच्याकडे तुमच्या मार्कशीट्स असल्या पाहिजे. डिग्री or a provisional degree certificate issued by university showing that she is graduate as on May 1st 2023 before registration. तर 1 मे या तारखेच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे. कॉम्प्युटर लिटरसी, कॉम्प्युटरचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर इज मॅन्डेटरी. त्यानंतर कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स तुम्ही केलेला असला पाहिजे किंवा 11वी-12वी लेवलला तुमचं कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय असला पाहिजे. अदरमध्ये त्यांनी दिलं जर तुमचं रेकॉर्ड चांगलं असलं पाहिजे, तुमचं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. जर तुमचं कॅरेक्टर चांगलं नसेल, तुम्ही कुठल्या वाईट गोष्टीमध्ये असाल तर तुमचं कॅन्डिडेटच्या रद्द केलं जाईल. हाऊ टू अप्लाय, कॅन्डिडेट कॅन अप्लाय थ्रू ऑनलाईन ओनली. तुम्हाला ऑनलाईन मोडनीच अप्लाय करायचं आहे. May 24 to June 7 ह्या डेटच्या दरम्यान तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट शूड हॅव अ व्हॅलिड पर्सनल ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर. तर ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर तुमच्याजवळ व्हॅलिड ईमेल आय डी, पर्सनल ईमेल आय डी असला पाहिजे आणि पर्सनल मोबाईल नंबर असला पाहिजे आणि तो तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत एकच ईमेल आय डी आणि एकच मोबाईल नंबर असावा आणि तो ॲक्टिव्ह असावा आणि रिक्रुटमेंट प्रोसेस होईपर्यंत तोच तुम्ही ठेवायचा आहे. त्यामध्ये चेंज करायचे नाही. कारण द बँक मे सेंड कॉल लेटर्स फॉर द एक्झामिनेशन अँड ऑर अदर इन्फॉर्मेशन टू द रजिस्टर्ड ईमेल आय डी, मोबाईल नंबर. तर तुम्हाला कॉल लेटर किंवा इतर जी इन्फॉर्मेशन आहे ती रजिस्टर ईमेल आय डीवर आणि मोबाईल नंबरवर कळवली जाणार आहे. In case of non-receipt of the communication information due to technical defect, error or failure, the bank shall not be responsible for the same. जर कुठल्या टेक्निकल एररनी तुम्हाला माहिती मिळाली नाही, SMS पोहोचला नाही तुमच्यापर्यंत, कॉल लेटर पोहोचलं नाही, तर त्यासाठी बँक जबाबदार असणार नाही. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड नॉट टू चेंज देअर ईमेल आय डी, मोबाईल नंबर टिल द रिक्रुटमेंट प्रोसेस इज कम्प्लिटेड. तर रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ईमेल आय डी आणि फोन नंबर चेंज करायचा नाही. स्कॅन फोटोग्राफ, थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन अँड सिग्नेचर. तर याविषयी त्यांनी दिलेलं आहे. द टेक्स्ट फॉर हँड रिटन डिक्लेरेशन इज ॲज फॉलोज. हे जे टेक्स्ट त्यांनी दिलं हे तुम्ही हाताने लिहायचं आहे, हँड रिटनमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर सिग्नेचर, हँड रिटन डिक्लेरेशन इन कॅपिटल लेटर शॅल नॉट बी एक्सेप्टेड. सिग्नेचर जी करायची आहे आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे जे वरती दिलेलं आहे हे तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं नाही. ॲप्लिकेशन प्रोसिजर, ओन्ली वन ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट. एकच ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट करायचं आहे. जर तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन सबमिट केले तर तुम्हाला तुमचं कॅन्डिडेटचं रद्द केलं जाणार आहे, कारण त्यामुळे कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. प्लीज नोट दॅट ऑल द पर्टिक्युलर्स मेन्शन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग नेम ऑफ द कॅन्डिडेट. आता तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जी माहिती भरणार आहात, तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी, सेंटर ऑफ एक्झामिनेशन, तर तो फायनल असणार आहे. त्यामध्ये कुठलेही एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठलेही चेंजेस किंवा बदल तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला असं ॲडवाईज केलं जातं आहे की तुम्ही खूप केअरफुली फॉर्म भरा. अगदी स्पेलिंग सगळे व्यवस्थित तुमच्या डॉक्युमेंट्सवर जे नावाचे स्पेलिंग वगैरे आहे ते करेक्ट भरा.
त्यानंतर त्याविषयी त्यात काही चुका झाल्या तर नंतर कुठलाही कॉरेस्पॉन्डन्स तुम्हाला करता येणार नाही, पत्रव्यवहार करता येणार नाही. Please note that change in category will not be permitted at any stage after submission of the online application. तुम्ही एकदा कॅटेगरी निवडल्यानंतर त्यामध्येही ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाही. त्याच कॅटेगरीनुसार तुम्हाला अपॉइंट केलं जाणार आहे. त्यामुळे केअरफुली माहिती भरायची आहे. Candidates are advised to use caution while selecting the category. Candidates to visit bank's website. बँकेच्या वेबसाईटला भेट द्यायची www.idbibank.in आणि क्लिक द करिअर्स, तिथे करिअर्स ऑप्शनला क्लिक करायचं. त्यानंतर करंट ओपनिंग्सला क्लिक करायचं. त्यानंतर रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्हज ऑन कॉन्ट्रॅक्ट 2023-24 ह्यावरती क्लिक करायचं आणि अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून नवीन स्क्रीन ओपन होईल आणि तुम्ही फॉर्म भरायचा आहे. टू रजिस्टर चूज द टॅब. तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे, ईमेल आय डी टाकायची. द प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड विल बी जनरेटेड बाय द सिस्टीम. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. तो तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे डायरीमध्ये, कारण तो पुढे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. Candidate should note down the provisional registration number and password. An email and SMS indicating the provisional registration number and password will also be sent. तुमच्या ईमेलवरती आणि SMS मध्ये सुद्धा तुम्हाला प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड कळवला जाणार आहे. In case the candidate is unable to complete the application form in one go, she can save the data already entered by choosing save and next. जर तुम्ही एकाच बैठकीत पूर्ण फॉर्म भरू शकला नाहीत तर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट बटन क्लिक ही टॅब दाबायची आहे, बटन क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिशन होईपर्यंत तुमचे काही डॉक्युमेंट्स समजा राहिले आणि मध्येच तुम्हाला जर फॉर्म भरता भरता उठून जावं लागलं तर सेव्ह आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं असं ते म्हणतात. Visually impaired candidates should fill the application form carefully. Visually impaired जे विद्यार्थी आहेत त्यांनी केअरफुली फॉर्म भरायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. Candidates are advised to carefully fill and verify the details filled in the online application themselves, as no reaction will be possible entertained after clicking the complete registration. सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. कंप्लीट रजिस्ट्रेशन बटन दाबल्यानंतर त्यामध्ये चेंजेस करता येणार नाही. तुमचं नाव, द नेम ऑफ द कॅन्डिडेट, वडिलांचं नाव किंवा हजबंडचं नाव शुड बी स्पेल्ड करेक्टली, त्याचं स्पेलिंग करेक्टली लिहायचं आहे. शुड बी सिमिलर इन द ॲप्लिकेशन ॲज इट अपियर्स इन द सर्टिफिकेट. तुमच्या सर्टिफिकेटवर जे नाव असेल, जे स्पेलिंग असेल तेच ऑनलाईन फॉर्ममध्ये भरायचं आहे. त्यामध्ये चेंज जर आढळला तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल. Candidates are advised to validate their details and save application by clicking the validate your details and save and next button. Validate your details वर क्लिक करायचं, त्यानंतर save आणि next बटन दाबायचं आहे. Candidates are proceed to upload photos. त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर, थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन ॲज गिवन अंडर गाईडलाईन्स. तर ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करायच्या आहेत. कॅन्डिडेट्स कॅन प्रोसीड टू फिल अदर डिटेल्स ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. अदर डिटेल्स भरायचे आहेत. क्लिक ऑन द प्रिव्ह्यू टॅब. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्याचा प्रिव्ह्यू टॅब दाबून प्रिव्ह्यू बघायचा आहे. व्हेरीफाय द एंटायर ॲप्लिकेशन. परत एकदा फॉर्म बघून व्यवस्थित आपण सगळे बरोबर भरलेली आहे की नाही माहिती हे बघायचं आहे. स्पेलिंग चेक करायचे आहे. त्यानंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करायचं आहे. मॉडिफाय डिटेल्स इफ रिक्वायर्ड. क्लिक ऑन कम्प्लीट रजिस्ट्रेशन बटन ओनली. तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर कम्प्लीट रजिस्ट्रेशन बटन दाबण्याच्या अगोदरच चेंजेस करून घ्या. ओनली आफ्टर व्हेरीफाईंग अँड इन्शुअरिंग दॅट द फोटोग्राफ, सिग्नेचर, डिक्लेरेशन अपलोडेड अँड अदर डिटेल्स फिल्ड बाय यू आर करेक्ट. या सगळ्या गोष्टी करेक्टली भरलेल्या आहेत हे याची खात्री करायची. त्यानंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशन बटन दाबायचं. त्यानंतर क्लिक ऑन पेमेंट टॅब अँड प्रोसीड फॉर पेमेंट. त्यानंतर पेमेंट टॅबवर क्लिक करून पेमेंट भरायचं आहे. चूज द पेमेंट मोड ऑनलाईन अँड क्लिक द सबमिट बटन. त्यानंतर तुम्ही नो चेंजेस इज परमिटेड इन पेमेंट मोड वन्स चूजन. तुम्हाला कुठल्या पेमेंट मोडद्वारे ऑनलाईन फॉर्म हे पेमेंट करायचं आहे तर ते सिलेक्ट करायचं. त्यामध्ये एकदा सिलेक्ट केल्यानंतर सबमिट बटन दाबायचं. त्यानंतर त्यामध्ये कुठलेही चेंजेस करता येणार नाही. ऑनलाईन पेमेंट ऑफ फीस पेएबल फॉर May 24 to June 7.
बोथ डेट्स इन्क्लुसिव्ह. 7 जून ही तारीख सुद्धा ह्यात शेवटची आहे. त्या दिवशी सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता, परंतु इतके दिवस थांबायचं नाही, कारण वेबसाईटवर शेवटी हेवी लोड येतो. त्यामुळे लवकरात लवकर जे जे इलिजिबल आहेत त्यांनी फॉर्म भरायचा आहे. पेमेंट टू बी मेड ओनली इन ऑनलाईन मोड ॲज फॉलोज. ₹200 फॉर SC ST PWD कॅन्डिडेट. ₹200 भरायचे तुम्ही SC ST PW विद्यार्थ्यांनी, PWD विद्यार्थ्यांनी, आणि ₹1000 भरायचे आहेत इतर विद्यार्थ्यांनी. Bank transaction charges, convenience charges, or any other charges applicable for online payment of application fees, intimation charges will have to be borne by the candidate. इतर काही चार्जेस असतील बँकेचे तर ते सुद्धा तुम्हाला भरायचे आहेत. Candidates are advised to go through the advertisement thoroughly and ensure that they fulfill all the eligibility criteria before making the payment. पेमेंट भरायच्या अगोदर तुम्ही सगळे इलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करत आहात ना हे बघायचं आहे. खूप जास्त मागितलेले नाही. एलिजिबिलिटी फक्त पदवी त्यांनी मागितलेली आहे आणि कॉम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे. The fee once paid will not be refunded or adjusted under any circumstances. एकदा तुम्ही फी भरल्यानंतर ती परत केली जाणार नाही. The application form is integrated with the payment gateway and the payment process can be completed by following the instructions given below. डेबिट कार्ड, रुपे, व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्टो, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स, मोबाईल वॅलेट्स कुठल्याही प्रकारे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. आफ्टर सबमिटिंग युअर पेमेंट इन्फॉर्मेशन, प्लीज वेट फॉर द इंटिमेशन फ्रॉम द सर्व्हर. डू नॉट प्रेस बॅक ऑर रिफ्रेश बटन इन ऑर्डर टू अवॉइड डबल चार्ज पेमेंट फेल्युअर्स. एकदा तुम्ही पेमेंट भरल्यानंतर तुम्ही थांबायचं आहे. बॅक बटन लवकर क्लिक करायचं नाही असं ते म्हणतात. त्यामुळे काय होईल, डबल चार्ज पडू शकतो किंवा पेमेंट फेल्युअर होऊ शकतं. त्यामुळे बॅक बटन दाबायचं नाही. ऑन सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ ट्रान्झॅक्शन ई रिसिप्ट विल बी जनरेटेड. तुमचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ई रिसिप्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. नॉन जनरेशन ऑफ ई रिसिप्ट, जर तुम्हाला ई रिसिप्ट मिळाली नाही तर पेमेंट फेल्युअर समजायचं आणि परत तुम्ही लॉग इन करायचं, परत प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि रिपीट द प्रोसेस ऑफ पेमेंट. पेमेंटची प्रोसेस रिपीट करायची आहे. त्यानंतर प्रिझर्व द हार्ड कॉपी ऑफ सिस्टीम जनरेटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड ई रिसिप्ट. तुमच्याकडे सिस्टीम जनरेटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची हार्ड कॉपी असली पाहिजे. त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची, आणि ई रिसिप्टची सुद्धा प्रिंट काढून घ्यायची आणि त्यांचे झेरॉक्स काढून ते फाईलला लावून ठेवायचे. द हार्ड कॉपी इज नॉट टू बी सेंड टू द बँक. ही हार्ड कॉपी बँकेला पाठवायची नाही आहे, पण फाईलला लावून ठेवायची आहे. फॉर क्रेडिट कार्ड्स, तर हे क्रेडिट कार्डसाठी ही सूचना दिलेली आहे. ऑल चार्जेस आर लिस्टेड इन इंडियन रुपी. To ensure the security of your data, please close the browser window once your transaction is completed. ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर ब्राउझर विंडो क्लोज करा. Bank is not liable to refund the fee paid or any charges in even of non-selection of the candidate at any stage or closure or filling of all vacancies or in any other circumstances conditions. तुमची फी रिफंड केली जाणार नाही कुठल्याही परिस्थितीत. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, एज चा क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 10वी आणि 12वीची मार्कलिस्ट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी सोबत घेऊन जायच्या आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, हायस्कूल आणि इंटरमिजिएट, 10वी आणि 12वीचे मार्कलिस्ट, पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे ऑल सेमेस्टर, इयर वाईज ऑर कन्सॉलिडेटेड मार्क्स शीट्स. तुमच्या मार्कलिस्ट ग्रॅज्युएशनच्या सगळ्याच वर्षांच्या घेऊन जायच्या आहेत. अपलोडसुद्धा करायच्या आहेत. कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसुद्धा सबमिट करायचं आहे. वर्क एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल तर त्याविषयी तुम्ही ते सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा अपलोड करा. पर्सन विथ डिसेबिलिटी सर्टिफिकेट, PWD विद्यार्थ्यांसाठी त्यांचं सर्टिफिकेट त्यांनी अपलोड करायचं आहे. फोटो आयडेंटिटीमध्ये पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर्स कार्ड, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, आधार कार्ड, ई आधार कार्ड विथ फोटोग्राफ. तर फोटो आयडेंटिटीमध्ये यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे. कास्ट आणि
द कॉम्पिटंट अथॉरिटी टू इश्यू कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट आर. कोणाकडनं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल ऑफिसर यापैकी कोणाकडूनही. रेव्हेन्यू ऑफिसर जर तुमच्याकडे असतील, तहसीलदार तुमच्याकडे असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरीचं सर्टिफिकेट घेऊन यायचं आणि ते अपलोड करायचं आहे. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इफ डिक्लेअर्ड मेडिकल सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी इन केस ऑफ PWD कॅन्डिडेट. PWD कॅन्डिडेट ह्यांनी मेडिकल सर्टिफिकेट कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं घेऊन यायचं आहे. ऑनलाईन टेस्ट वुड बी हेल्ड ॲट द फॉलोइंग सेंटर्स. तुम्हाला ऑनलाईन टेस्टसाठी ते सेंटर्स दिलेले आहेत. महाराष्ट्रातले सेंटर्स आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे ह्या सिटीजमध्ये तुमचं सेंटर असणार आहे ऑनलाईन टेस्टसाठी एक्झाम सेंटर. Candidate may select any one center from the above mentioned centers and indicate the same in his or her application. यापैकी एक सेंटर तुम्हाला चूज करायचं आहे आणि ते तुम्हाला फॉर्ममध्ये इंडिकेट करायचं आहे. रिक्वेस्ट ऑफ चेंज ऑफ सेंटर विल नॉट बी एंटरटेन्ड. नंतर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुमचं सेंटर चेंज करता येणार नाही. त्यानंतर त्यांनी दिलंय की candidates admitted to the online test will be intimated the time and full address of the venue of the online test through online call letters required to be downloaded from the bank's website. बँकेच्या वेबसाईटवरून तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे. ते तुम्हाला कळवलं जाणार आहे. Candidates will not be admitted to the online test without the call letter. कॉल लेटर शिवाय तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येणार नाही. As the call letter of OT will be made available online, duplicate call letter would not be issued to the candidate. तुम्हाला ऑनलाईन कॉल लेटर मिळणार आहे, तेच डाउनलोड करायचं आणि ते परीक्षेला घेऊन जायचं आहे. The online test may be held in July 2 for executive on contract. Candidate should note that the aforesaid date is tentative and may change in the date will be updated on the bank's website. ही जी डेट आहे ही टेंटेटिव्ह आहे आणि त्यामध्ये जर चेंजेस झाले तर बँकेच्या वेबसाईटवर अपडेट केलं जाईल. कॅन्डिडेट मस्ट रेग्युलरली चेक द वेबसाईट ऑफ एनी इम्पॉर्टंट अपडेशन नोटिफिकेशन रिगार्डिंग द प्रोसेस. रेग्युलरली तुम्ही बँकेची वेबसाईट चेक करायची आहे. काही अपडेट्स आलेत का, काही नोटिफिकेशन आले का हे बघण्यासाठी. द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेग्युलरली चेक द बँक्स वेबसाईट टू डाउनलोड देअर OT call letters by entering their registration number and password sent to the registered email ID provided at the time of registration. तर अशा प्रकारे ही बेस्ट अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत त्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.